नमस्कार, आपण पाहत आहात सत्याची झुंज मराठी न्यूज महाराष्ट्र चॅनल. आजची ठळक बातमी. अकोटचे पीएसआय जवरेसह 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल. आरोपींना एप्रिल 25 पर्यंत पोलीस कोठडी. अकोट शहर पोलीस ठाण्यातील प्रकार. संशयित आरोपीचा कस्टडीतील मृत्यू प्रकरण आले अंगलट. सीआयडीकडे तपास. बातमी सविस्तर. अकोट तालुका. बातमीदार. अकोट शहर पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या एका संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणात अकोट शहर पोलीस स्टेशनचे एका पोलीस निरीक्षक सह 3 पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध अकोट ग्रामीण पोलिसांत भादवी कलम 334 नुसार विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत दोघे जण पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास आयपीएस अधिकारी गोकुळराज करीत आहेत. याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार असे समजते की अकोट शहरातील बस स्थानक परिसरात महागडा मोबाईल चोरीच्या संशयावरून अकोट तालुक्यातील सुकळी येथील गोवर्धन हरमकार याला रात्रीच्या सुमारास पकडून आणले होते. त्याला विचारपूस करत असताना गोवर्धन हरमकारला पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. तसेच या पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या साथीदारांनी गोवर्धनचे काका सुखदेव हरमकार यांना सुद्धा अकोट शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांना सुद्धा बेधडक मारहाण केली. त्यात त्यांच्या डोक्याला मार लागला होता. हे पोलीस एवढ्यावरच न थांबता त्यांनी गोवर्धनची कोणत्याही प्रकारची न्यायालयातून पोलीस कोठडी मिळवली नव्हती व पोलीस कोठडी न दाखवता त्याला अमानुषपणे मारहाण करणे सुरू होते, तर त्यांच्या गुरुद्वारामध्ये दांडा टाकून त्याला मारहाण केली. तसेच त्यांच्या छातीतील हाडे अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याने तुटली होती. गोवर्धन हरमकार मरणार या भिंतीच्या पोटी पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे, पोलीस अंमलदार चंद्रप्रकाश सोळंके व त्यांच्या साथीदार कुलट हिवरे यांनी शहरातील एका ऑटोधारकाला बोलावून त्याला अकोला येथील विघ्नहर्ता या खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला व गोवर्धनच्या मृतदेहावर अकोला येथील मोहता मिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे काका सुखदेव हरमकार यांनी अकोला येथील पराग गवई यांना पत्राद्वारे कळविले की आपल्या मार्फत अंतिम संस्कार करण्यात यावे. त्यावेळी प्रेत पावती व मोक्षधाम प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले होते. त्यानंतर मृतकाचे काका यांनी अकोट ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांकडून मर्ग दाखल करण्यात आला होता. तसेच तक्रार दाखल केली म्हणून हरमकार कुटुंबियांना अज्ञात व्यक्तीने धमक्या सुद्धा दिल्या की तक्रार मागे घ्या व अकोटमधील काही जणांनी मृतकाचे आई व काकाला हेरून पैसे देऊन घेऊन प्रकरण निपटून टाका, परंतु या पैशाच्या मागे न लागता त्यांनी तक्रार दाखल केली व अकोट आणि अकोला पोलिसांच्याकडून या गंभीर प्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने मृतकाचे काका सुखदेव हरमकार सह त्यांच्या कुटुंबियांनी अमरावती येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली असता विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी चौकशी समिती नेमली व या प्रकरणी मृतक गोवर्धन हरमकारच्या वैद्यकीय अहवालानुसार अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे, पोलीस अंमलदार चंद्रप्रकाश सोळंके या दोघांना ताब्यात घेतलं आहे व यातील 2 जण एप्रिल 18 रोजी पोलीस कॉन्स्टेबल मनीष कुलट व विशाल हिवरे यांना ताब्यात घेतल्याचे समजते. या प्रकरणाची दखल विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे घेऊन अकोला पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच आमदार देशमुख यांनी सुद्धा तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सीआयडीकडे तपास देण्यात आला आहे. मृतक गोवर्धनला नेमकं कोणत्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं? नेमकं पोलीस ठाण्यात काय घडलं?
पोलिसांकडून कुटुंबियांना वैद्यकीय अहवाल द्यायला टाळाटाळ का केली जाते? कुटुंबियांना धमक्या देणारे ते व्यक्ती कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरे अकोला पोलिसांनी देण्याची गरज निर्माण झाली आहे. या सर्व प्रश्नांचे उत्तरे पोलीस शोधतील का? नेमकं कुटुंबियांनी काय म्हटलं आहे तक्रारीत? मृतक गोवर्धनचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की एका गुन्ह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील PSI राजेश जवरे आणि सोळंके, कुलट, हिवरे या पोलीस कर्मचाऱ्यांनी जानेवारी 15 रोजी माझा पुतण्या गोवर्धन याला अटक केली. त्यानंतर 16 जानेवारीला सुकळी गावात आणत घर झडती घेतली. पोलिसांनी गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं. 16 जानेवारीला रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान आम्हा दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले. इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण सुरू केली. या मारहाणीत माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मला व माझ्या पुतण्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्थेत असलेल्या गोवर्धनला बाहेरील एका आकाश नामक व्यक्तींच्या मदतीनं या पोलिसांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारीला गोवर्धनचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि मेडिकल कागदपत्राद्वारे दिसून आले की त्याच्या छातीची हाडं तुटली होती. असा आरोपही नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केला आहे. तेव्हा एवढे प्रकरण घडते आणि अकोट शहरचे ठाणेदार यांनी जर त्यावेळीच दखल घेतली असती तर गोवर्धनचा जीव गेला नसता. हे विशेष सत्याची झुंज मराठी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी संपादक